कुठल्याही परिस्थितीत दीक्षा आणि घरातल्या इतर कोणावरही संकट येऊ नये यासाठी तो पूर्ण प्रयत्न करणार होता. नितीनच्या घाणेरड्या खेळीपासून दीक्षाला दूर ठेवण्यासाठी तो सगळं काही करणार होता. किती हा विरोधाभास! जिला अडकवायला दक्षने नितीनला पैसे दिले होते, आज तिलाच त्याच नितीनपासून वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पुढे काय वाढून ठेवलं होतं हे मात्र त्या परमेश्वरालाच ठाऊक होतं. आता पुढे. दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे निवेदिता दक्षच्या घरी हजर झाली. तिला पाहताच नितीन सुमती मावशीच्या कपाळावर आठ्या पडल्या. निवू, अगं ये ना बाळ. निवेदिताला पाहून अनुराधाबाईंच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. कशी आहेस आत्या? निवेदितानं हसत विचारलं. मी मस्त आहे. बरं झालं तू आलीस. घरात लग्नाची गडबड आहे. तयारीला कितीही माणसं असली तरी कमीच पडतात बघ. आम्ही पडलो म्हातारे आता. झेपत नाही फारशी दगदग. खरं बोललीस तू. मी म्हटलं आपल्या नितीनचं लग्न आहे तर जाऊया तयारीला. आणि दक्षच्या बायकोलाही भेटले नाहीये ना, त्यानिमित्ताने दोन्ही कामं होतील. निवेदिता हसत म्हणाली. तिनं नितीनवर नजर टाकली. तो कपाळावर आठ्या घालून तिच्याकडे पाहत होता. बरोबर आहे तुझं. संतोष, जरा निवेदितासाठी चहा घेऊन ये, अनुराधाबाई स्टाफला म्हणाल्या. हो मॅडम. संतोष लगेच आत गेला. हे बघ दीक्षा, दक्ष आलेच. दीदी कशी आहेस? निवेदिताला पाहून दक्ष खूप खुश झाला. मी मस्त. जरा वहिनीची ओळख तरी करून दे. तुमच्या लग्नाच्या पूजेला यायला मिळालं नाही. हो देतो ना. ही दीक्षा. आणि दीक्षा ही निवेदिता दीदी, माझ्या मामांची मुलगी, दक्षने सांगितलं. हॅलो, दीक्षा हसत म्हणाली. आत्या काहीही म्हण, आपल्या दक्षची चॉईस लाजवाब आहे. वहिनीसाहेब, तुम्ही आवडलात बरं का आम्हाला. निवेदितानं डोळे मिचकावले. दीदी, वहिनीसाहेब काय? तिला दीक्षाच म्हण. दीदी तुम्ही फ्रेश होऊन या, मी नाश्त्याची तयारी घेते, दीक्षा म्हणाली आणि किचनकडे निघून गेली. हो चालेल. निवेदिता वरती गेस्टरूमकडे यायला निघाली. 5च मिनिटात दक्ष तिला भेटायला वर निघून आला. त्यानं रूमचा दरवाजा ठोठावला. दक्षू ये ना, मी तुझीच वाट पाहत होते. सॉरी दीदी, तुझ्या मनात नसताना मी तुला इकडे यायला लावलं. इट्स ओके. मला इकडे यायला काहीच प्रॉब्लेम नसतो. पण नितीन सुमती आत्या कसे आहेत माहिती आहे तुला. त्यांचं वागणं बोलणं मला खपत नाही, निवेदिता म्हणाली. हो माहिती आहे ना. नितीनने तर नाकात दम केलाय सगळ्यांच्या. आता मी जास्त वाट पाहू शकत नाही. लवकरात लवकर त्याला गजाआड केलं पाहिजे. या सगळ्यात दीक्षाला खूप त्रास होतो ग. पण तो दीक्षाला का त्रास देतोय? दीक्षा आधीपासून आपल्याच ऑफिसला काम करायची. नितीनने तिच्यात मैत्री होती. पण तिचं माझं लग्न झालं आणि हा खवळला. आधीच त्याची नियत खराब, त्याचं वागणं पाहून त्याहून खराब. त्यामुळं मग तुला बोलावून घेतलं. तू असलीस तर कसा त्याच्यावर वचक राहील. तसं दीक्षा त्याला वेळोवेळी त्याची लायकी दाखवून देत असतेच. पण तो किती निर्लज्ज आहे हे तुला माहिती आहेच. खरंच आहे. तू काळजी करू नकोस. आता मी आली आहे तर घरातलं बघते मी. पण खरं सांगू, या नितीनचा बंदोबस्त करायलाच हवा. त्याच्यासोबत लग्न करणाऱ्या मुलीला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे का? नसेल तर तू समजाव ना. झालंय सगळं करून, समजावून झालं, पण ती ऐकत नाही. म्हणून मग आता मलाच काहीतरी करायला हवं. हे लग्न थांबवण्याखेरीज काही पर्याय नाही आहे. फक्त कसं याचा विचार करतोय. तू टेन्शन नको घेऊ. सगळं ठीक होईल. होप सो. बरं चला, मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी निघतो. काही असेल तर मला कॉल कर. बी केअरफुल दीदी. हो, निवेदिता म्हणाली. दक्ष निवेदितासोबत बोलून खाली निघून आला. तो खाली आला तेव्हा दीक्षा नाश्ता सर्व करत होती. आई मी निघतोय. अरे नाश्ता तर करून जा, अनुराधाबाई म्हणाल्या. आई मला लेट होतोय. कालसुद्धा दिवस फुकट गेला माझा तुमच्या त्या शॉपिंग पायी, दक्ष तोंड वेंगाडत म्हणाला. दक्ष, तुझ्या आवडीचा नाश्ता केलाय, उगाच कारणं देऊ नकोस. खाऊन जा. 5 मिनटं लेट झाला तर भूकंप नाही येणार आहे ऑफिसमध्ये. हे बघ दीक्षा. तू बघ दक्ष, तुला आवडतो तसा उपमा केलाय, चुपचाप संपव. दीक्षानं नाश्त्याची प्लेट त्याच्यासमोर धरली तशा अनुराधाबाई गालातल्या गालात हसू लागल्या. आता तुझ्याकडे ऑप्शनच नाही दक्ष. हो ना आत्या, निवेदिता खाली उतरत म्हणाली. अगदी बरोबर. नाहीतर बायकोचं न ऐकल्याचे परिणाम भोगायला लागतात दक्षराव. अनुराधाबाई हसत म्हणाल्या तशी दीक्षाही हसू लागली. तिनं दक्षला लूक दिला तसा तो चेहरा पाडून चुपचाप नाश्त्याला बसला. दीक्षाचं वागणं पाहून नितीनच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. त्यानं चरफडत नाश्ता संपवला आणि तो त्याच्या रूममध्ये निघून गेला.
त्याचा उतरलेला चेहरा पाहून दक्षला खूप हसू येत होतं. त्याने पटापट नाश्ता संपवला आणि तो ऑफिससाठी निघून गेला. नितीन अस्वस्थ होऊन रूममध्ये येरझऱ्या मारत होता. काय करू मी या मुलीचं? मी एवढा त्रास देतो तरी घाबरायचं सोडून मलाच टशन देते. या नितीनला पहिले हिचा बंदोबस्त करतो मी, मग त्या प्रियाचा. लग्न करायची भारी हौस आहे ना तिला. ती अशी काही भागवतो की तिला जन्मभराचा पश्चाताप होईल. चांगला प्लॅन करत होतो तर मध्येच ती निवेदिता टपकली. नक्कीच त्या दक्षने तिला बोलावलं असणार. पण मी नाही घाबरत या असल्या लोकांना. नितीन स्वतःशी पुटपुटत होता. इतक्यात बाहेरून दीक्षाच्या बोलण्याचा आवाज आला. तसा त्यानं पटकन दरवाजा उघडला. दीक्षा कुणाशी तरी फोनवर बोलत होती. कॉल कट करून ती तिच्या बेडरूममध्ये जाणार तेच नितीन तिचा हात धरून तिला स्वतःच्या रूममध्ये ओढलं. नितीन, हात सोड, जाऊ दे मला, दीक्षा चिडत म्हणाली. नितीननं पटकन दरवाजा बंद करून घेतला आणि तिला भिंतीवर ढकललं. तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची? तुला सरळ शब्दात सांगितलेलं कळत नाही का? दीक्षा भडकत म्हणाली. जास्त फडफडू नकोस. माझी हिंमत तू अजून पाहिली नाहीयेस. मी म्हणजे तो तुझा लाडका दक्ष नाही. एवढी सुंदर बायको असताना शांत राहायला. तोंडाला लगाम दे नितीन. किती निर्लज्ज आहेस रे तू. तुला काय वाटतं, तू असं वागलास तर मी घाबरून जाईन? गैरसमज आहे तुझा. ना 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 दीक्षा, मी कशाला तुला घाबरवू? उलट मला तर तुझ्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचा आहे, नितीन हसत म्हणाला. क्वालिटी टाईम? स्वप्न बघणं सोडून दे नितीन. कारण जे तुला हवंय ना ते कधीच मिळणार नाहीये. दीक्षा त्याच्या नजरेला नजर भिडवत म्हणाली. असं कसं? आपण एकमेकांवर प्रेम करायचो ना. तुला सांगतो दीक्षा, प्रेम करण्याचं नाटक करायचं काय मस्त पैसे मिळाले म्हणून सांगू? तुझा तो लाडका दक्ष खरंच मूर्ख माणूस आहे. म्हणजे जे काम मी असं तसं करणारच होतो त्याच कामाचे त्याने मला पैसे ऑफर केले. वा, काय मस्त अपॉर्च्युनिटी मिळाली म्हणून सांगू, नितीन विकृत हसत म्हणाला. जे काम मी असं तसं करणार होतो म्हणजे तुला फसवायचं ग. तुला तर माझ्याबद्दल सगळंच माहिती पडलंय. म्हणजे आता आपण बिनधास्त बोलू शकतो. तुला नक्की म्हणायचंय काय? तू मलाही फसवणार होतास? म्हणजे तू माझ्याशी मैत्री दक्षच्या सांगण्यावरून केलीच नव्हतीस? दीक्षानं डोळे विस्फारून विचारलं. मला काय म्हणायचंय त्यापेक्षा आत्ताच्या या वेळेचा आपण सदुपयोग करून घेऊया का? नितीन तिच्या जवळ जात म्हणाला तसं दीक्षानं त्याच्या पोटात गुद्दा घालून त्याला बेडवर ढकललं. तो धडपडत होता. उठायचा प्रयत्न केलास ना तर तुझं थोबाड फोडून टाकीन. समजलं तुला? थोडे दिवस, अजून थोडे दिवस तू मजा करून घे. त्यानंतर तुला सुखाचा श्वासही घेऊ देणार नाही मी. दीक्षा वाऱ्याच्या वेगानं नितीनच्या रूममधून बाहेर पडली. ती थेट तिच्या रूममध्ये निघून आली. नितीनचं वागणं बोलणं ऐकून तिचे श्वास फुलले होते. नितीननं तिला अर्ध सत्य सांगितलं होतं. त्यानं असं मुद्दाम केलं याची तिला कल्पना आली होती. विचार करता करता तिला प्रियाची आठवण आली. तसा तिनं प्रियाचा नंबर फिरवला. 3-4 रिंगनंतर समोरून कॉल रिसीव्ह झाला. हॅलो प्रिया, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. आपण आत्ता भेटू शकतो का? दीक्षा, हे बघ, तू जर मला नितीनशी लग्न करण्यापासून अडवणार असलीस तर तो विचार मनातून काढून टाक. तुमच्या लग्नाचं तुमचं तुम्ही बघून घ्या. मला काळजी वाटली म्हणून मी तुला समजावलं. बाकी तू सुज्ञ आहेस. मला तुझ्याशी दुसऱ्याच विषयावर बोलायचं होतं. बरं ठीक आहे, मी तुला अर्ध्या तासात सनशाईन कॅफेमध्ये भेटते. ओके, थँक्स. दीक्षानं कॉल कट केला आणि आवरायला घेतलं. ती अनुराधाबाईंना सांगून घराबाहेर पडली. तिच्या डोक्यात असंख्य विचार फिरत होते. नितीनबद्दलचं प्रेम तर कधीच हवेत विरून गेलं होतं. आता तिला फक्त त्याला अद्दल घडवायची होती. विचार करत सनशाईन कॅफे कधी आला तिला कळलंच नाही. गाडी पार्क करून दीक्षा आत येऊन बसली आणि प्रियाची वाट पाहू लागली. 5-10 मिनिटात प्रिया कॅफेमध्ये आली. दीक्षानं दोघींसाठी कॉफीची ऑर्डर दिली आणि ती प्रियाकडे वळली. प्रिया, बोल, तुझं नक्की काय काम आहे माझ्याकडे? मला मगाशी नितीन म्हणाला, असं म्हणत तिनं बोलायला सुरुवात केली. तिचं बोलणं झालं तसं तिनं प्रियाकडे पाहिलं. तिला प्रिया थोडी अस्वस्थ वाटली. काय करू? हिला सगळं सांगू का? मी जर हिला सांगितलं तर कदाचित दक्ष दादानी हिच्यात सगळं सुरळीत होईल आणि माझ्या मनातलं गिल्टही निघून जाईल. प्रिया स्वतःशीच विचार करत होती. प्रिया, मी तुझ्याशी काहीतरी बोलतीये, दीक्षा तिला भानावर आणत म्हणाली. दीक्षा, मी तुला सगळं सांगते, पण तू हे दक्ष दादांना सांगणार नाहीस.
नाही सांगत मी कुणाला, तू बोल तरी. सांगते. तू जेव्हा पहिल्यांदा ऑफिसमध्ये आलीस तेव्हाच नितीनची तुझ्यावर नजर पडली. नितीनला पहिल्या नजरेतच तू आवडलीस. आवडलीस म्हणजे तो तुझ्याकडे अट्रॅक्ट झाला. मग त्यानं तुझ्याशी मैत्री केली. गोड बोलण्यात आणि मुलींना फसवण्यात नितीनचा हातखंडा आहे. बाकी मुलींप्रमाणे तूही त्याच्या बोलण्यात आलीस आणि त्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला. तुझ्याशी बोलायचं, तुला प्रेमात पाडायचं आणि मग तुझ्याशीही इतर मुलींप्रमाणे वागायचं असा मनसुबा होता त्याचा. पण नेमकं तेव्हाच दक्षदादांना तुझ्याविषयी कळलं. त्यांना हेही समजलं की तू आणि नितीन फ्रेंड्स आहात. त्यांनी याच संधीचा फायदा घेतला आणि नितीनला तुझ्याशी प्रेमाचं नाटक करायला लावलं. पण त्यांना हे माहीत नव्हतं की नितीन तुझ्याशी मैत्रीचं नाटक करत होता आणि त्याच्या डोक्यात भलतंच काही होतं. प्रियानं जरा वेळ थांबून दीक्षाचा अंदाज घेतला. ती निर्विकार होती. तिनं खोल श्वास घेऊन पुढे सांगायला सुरुवात केली. मला नितीन तू ऑफिस जॉईन करायच्या आधीपासूनच आवडत होता. मी खूप वेळा त्याला माझ्या भावना सांगायचा प्रयत्न केला, पण त्यानं मला उडवून लावलं. त्याला कधीच सिरियस कमिटमेंट नको होती. मी माझ्या परीनं त्याला माझ्याकडे अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करायचे, पण कधीच यश आलं नाही. तू आलीस आणि आपली मैत्री झाली. पण नितीनचं तुझ्याकडे खेचलं जाणं मला बेचैन करत राहायचं. तो माझ्यापासून दूर जाईल ही भावनाच मला नको होती. अशातच एक दिवस दादांनी मला आणि नितीनला एकत्र बोलावलं आणि पुढचा प्लॅन सांगितला. आम्हाला पैसेही ऑफर केले. नितीन तर होताच लोभी. तो लगेच तयार झाला. पण माझ्या मनात जराशी धाकधूक होती. शेवटी दादांनी धीर दिल्यावर कुठे मी तयार झाले. या सगळ्यात दोन गोष्टी घडल्या. त्या म्हणजे मी असल्यामुळं नितीनला तुझ्यापासून दूर राखण्यात यश आलं आणि माझ्या मनात हे सगळं संपलं की नितीन माझा होईल अशी आशा निर्माण झाली. तू तर नितीनच्या प्रेमात पडलीच होतीस. नितीन तुझ्यासमोर कायमच चांगलं वागायचा, म्हणून तुला कधी त्याचा संशय आला नाही. मला खात्री होती की तू कधीच तुझ्या मर्यादा ओलांडणार नाहीस. पण नितीनवर खरा लगाम बसला तो दादांमुळे. कारण दादांनी त्याला पैसे ऑफर करताना अट घातलेली की तो तुला स्पर्शही करणार नाही, की तुझ्यासोबत काही वेडवाकडं करणार नाही. म्हणजे ओ गॉड, मी किती मूर्ख होते हे आज कळतंय मला प्रिया. तुमच्यावर विश्वास ठेवून मी घोडचूक केली खरंच. पुढे काय झालं? माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलतो का दीक्षा? नितीन सभ्यपणे वागणं अशक्यच. त्यानं तुला बऱ्याच वेळा फसवण्याचा प्रयत्न केला, तुझ्या जवळ यायचा प्रयत्न केला. पण दादांची माणसं नितीनच्या मागे असल्यानं त्याचा तुझ्या जवळ यायचा प्लॅन फेल झाला. दीक्षा, नितीन तुला असं न फसवणारच होता. पण दादांनी पैसे ऑफर केल्यामुळं तर त्याची चंगीच झाली. पण निव्वळ दादांमुळे नितीन तुझ्या जवळ येऊ शकला नाही. एकदा दादा आणि तुझं लग्न झालं की नितीन माझाच अशी मला खात्री वाटायला लागली होती. खरं तर तुमच्या लग्नाच्या दिवशी नितीन तुझ्याशी खरोखर लग्न करणार होता. पण तेव्हाही दादांची माणसं तिथं असल्यामुळं त्याला ते शक्य झालं नाही आणि मीही होतेच. पण दक्षने नितीनला माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करायला का सांगितलं? काहीतरी कारण असेलच ना. ते माहीत नाही. आम्ही कधी विचारलं नाही आणि त्यांनी कधी सांगितलं नाही. तसंही आम्हाला पैशांशी मतलब होता. प्रियाचं बोलणं ऐकून दीक्षा सुन्न झाली. नितीन किती नीच आहे हे तिला परत एकदा समजलं. प्रिया, नितीनबद्दल एवढं सगळं माहीत असून तू त्याच्याशी लग्न करतेस. अगं, याला स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं म्हणतात. समजत नाही का तुला? माझं प्रेम आहे त्याच्यावर. प्रेम? सिरियसली? तू अशा माणसावर प्रेम करतेस प्रिया? मला ना खरंच तुझं आश्चर्य वाटतंय. माणूस प्रेमात आंधळा होतो हे ऐकलं होतं, आता प्रत्यक्षात पाहतीये. एनिवे, तुला तुझ्या आयुष्याचा खेळ मांडायची हौस आहे ना. कर तुला काय हवं ते. मी माझ्याकडून तुला समजावण्याचा प्रयत्न केला. तुझ्या लग्नाचं गिफ्ट तुला मिळून जाईल. थँक्स. दीक्षा, आय एम सॉरी. प्रिया हिंमत एकवटून म्हणाली. नाही प्रिया, जे काही तुम्ही केलं त्यासाठी सॉरी हा फार छोटा शब्द आहे. मला नाही माहीत मी तुला माफ करू शकेन की नाही, पण नितीनला सहजासहजी सोडणार नाही हे नक्की. दीक्षा निर्धारानं म्हणाली आणि प्रियाचा निरोप घेऊन तिथून बाहेर पडली. प्रियाला भेटून निघाल्यावर दीक्षा खूप अस्वस्थ झाली होती. तिच्या डोक्यात विचारांचा गुंता झाला होता. त्याच ओघात ती घरी कधी आली ते तिला समजलंच नाही. दीक्षा, बाळ, काय झालं? चेहरा का उतरलाय तुझा? काही नाही आई, ते जरा डोकं दुखायला लागलंय त्यामुळे. बरं ठीक आहे, तू तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर. ताई, तुझी सून कामं करायला नको म्हणून कारणं देतेय बरं.
मगाशी बाहेर गेली तेव्हा तर ठणठणीत होती. सुमती मावशींनी लगेच नाक खुपसलं. सुमा आत्या, तुझी वाकडा विचार करण्याची सवय अजून गेलेली दिसत नाही. दीक्षा, आत्या म्हणाली ना तू रूममध्ये जाऊन आराम कर, मग तू जा, मी आहे इथलं सांभाळायला. सुमा आत्या, तुमच्या चिरंजीवांचं लोळून झालं असेल तर बोलवा त्यांना खाली, इथे बरीच कामं पडलेत, निवेदिता म्हणाली. लग्न आहे त्याचं, आता त्यालाच कामं सांगायची का? अगं त्याचंच लग्न आहे ना, मग केली कामं तर कुठे बिघडलं? नाहीतरी घरात बसून काय करणार आहे तो? बघ ग ताई, ही मुलगी कशी बोलते ते. आधीच तुझ्या सुनेची कमी होती की आता ही आली? सुमा, अगं ती काय चुकीचं बोलतीये? लोकांना पत्रिका द्यायच्यात, आता हे काम तरी नितीननं करायला नको का? बाकी सगळं तर आम्ही बघतच आहोत ना. अगं पण दीक्षा, तू तुझ्या रूममध्ये जा. जा, बरं वाटलं की ये मग. हो आई. दीक्षा तिच्या रूममध्ये निघून आली. प्रिया जे काही म्हणाली ते खरंच असेल तर तर याचा अर्थ दक्षने मला खूप मोठ्या संकटातून वाचवलंय. नितीनचे इरादे पहिल्यापासूनच नेक नव्हते. दक्ष नसता तर काय झालं असतं? मी प्रेमापोटी नितीनवर आंधळा विश्वास ठेवून मोकळी झाले होते. पण ते मात्र उफ, कधी सुटायचा हा गुंता? कधी मिळणार आहेत या प्रश्नांची उत्तरं? एकीकडे दक्ष, दुसरीकडे देवी. बाप्पा, तूच काहीतरी मार्ग दाखव रे आता. दीक्षा विचारात गढली होती. क्या सोच रही हो जाने मन? तिच्या कानाजवळून आवाज आला. आ? तिने दचकून छातीवर हात ठेवला. वेडायस का रे तू? असं कोण कानाजवळ फुसफुसतं? हार्ट फेल झाला असता ना आत्ता माझा, दीक्षा वैतागत म्हणाली. हार्ट फेल व्हायला हार्ट असावं लागतं मॅडम. पाषाण हृदयी आहेस तू, दक्ष तिची खेचत म्हणाला. असतं असं कधी कधी, कोणाचं हृदय दगडाचं असतं तर कोणाच्या डोक्यात दगडधोंडे भरलेले असतात. दीक्षा नाक मुरडत म्हणाली. तसा दक्ष हसायला लागला. हसू नकोस गब्बर कुठला, एवढा उशीर का झाला तुला? दीक्षानं कमरेवर हात ठेवत विचारलं. काय झटका आलाय का बायकोगिरीचा? कुठे होतास, कोणासोबत, काय, कधी, कशाला वगैरे? दक्ष मिश्किल हसत म्हणाला. चूप तू, एकतर इकडे तो नितीन बेलगाम घोड्यासारखा उधळत चाललाय. असं वाटतं ना एकच धोंडा घालावा डोक्यात आणि विषय संपून टाकावा एकदाचा. दीक्षा तातोट खात म्हणाली. किती ते विकृत विचार, अरे रे. दक्ष तिला चिडवत म्हणाला तसं तिनं त्याला जोरदार फटका मारला. आई, मारकी म्हैस. बरं ते जाऊ देत, एवढा कसला विचार करत होतीस मी आलो तेव्हा? काही नाही बायको, खरंच काही नाही रे. दक्ष, मी प्रियाला ते पुरावे पाठवणार आहे. परत तेच. ऐक ना, हे बघ, ती काहीही म्हणत असली तरी माझं कर्तव्य आहे रे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचं. दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली. जरा विचार करू देत मला, मी सांगेपर्यंत तू काहीही करायचं नाहीस. दक्ष म्हणाला. ओके. दीक्षा म्हणाली तसा दक्ष आत जायला वळला. दक्ष, दीक्षानं आवाज दिला. बोला. तसं तर मला मुळीच इच्छा नाही आहे, पण थँक्स. दीक्षा त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. कशासाठी? असंच. दीक्षा जराशी हसून आत जायला निघाली तसा दक्षने तिचा हात पकडला. बायको, काही नाही, असंच. कॉफी आणशील? दक्ष तिच्याकडे पाहत म्हणाला. आणते. दीक्षा खाली निघून गेली. हिला काय झालं अचानक? दक्ष विचार करतच फ्रेश व्हायला गेला. घरात नितीनच्या लग्नाची जोरदार तयारी चालू होती. निवेदितामुळं नितीनला दीक्षाच्या जवळजवळ करणं कठीण जात होतं. दीक्षा आणि निवेदिताची चांगलीच गट्टी जमली होती. दीक्षा, दक्षनी तुझं लव्ह मॅरेज ना? असं एकदा दोघी गप्पा मारत असताना निवेदिताने विषय काढला. हो. दीक्षा नजर चोरत म्हणाली. तुमची लव्ह स्टोरी सांग ना. आय नो तू दक्षच्या आयुष्यात आलेली पहिली आणि शेवटची मुलगी असशील. लोकांना त्याच्याकडे पाहून वाटतं की एवढा सक्सेसफुल आणि रिच मुलगा म्हणजे लफडेबाज असेल, पोरी फिरवत असेल, पण तसा नाही आहे हा आमचा दक्ष. म्हणजे त्याच्या खूप मैत्रिणी होत्या, पण गर्लफ्रेंड अशी कधीच नाही. सावनी म्हणून एक मुलगी होती, कॉलेजमध्ये दक्षच्या फार मागे लागलेली होती. दिसायलाही खूप सुंदर होती, पण साहेब तयारच नाही झाले. तिला नाही म्हणून मोकळे झाले, निवेदिता सांगत होती. खूप सुंदर होती का ती? दीक्षानं थोडं नाराजीत विचारलं. खूप छान, अगदी बार्बी डॉल.
निवेदिता बोलता बोलता बोलून गेली. ओ, तरी पण त्यानं तिला नाही म्हटलं. कदाचित तू त्याच्या आयुष्यात येणार असशील. मी शुअरली सांगू शकते की तुझ्यात नक्कीच काहीतरी खास असणार, म्हणून दक्ष तुझ्या प्रेमात पडला. असा तसा पटायचा नाही तो. निवेदिता हसत म्हणाली. दीक्षा उसनं हसली. अरे मी पण काय बोलत बसले, तुमची लव्ह स्टोरी सांग ना. लव्ह स्टोरी? आता हिला काय सांगू, आमची लव्ह स्टोरी नाही, हेट स्टोरी आहे ते. दीक्षा मान हलवत स्वतःशीच म्हणाली. दीक्षा, अगं सांगतेस ना तुमची लव्ह स्टोरी? मी सांगतो तुला दीदी. दक्षचा आवाज आला तसं दीक्षा चपापली. तो दोघींशेजारी येऊन बसला. दीदी, दीक्षाला मी पहिल्यांदा आपल्या ऑफिसच्या मीटिंग रूममध्ये पाहिलं. जगदाळे अँड सन्सच्या कामाचा आढावा घ्यायची मीटिंग होती. दीक्षानं ब्लू जीन्स, त्यावर व्हाईट ब्लू कलरचा टॉप घातला होता. डोळ्यात काजळ रेखाटलं होतं. ओठांवर पिंक कलरची लिपस्टिक लावली होती. त्या गेटअपमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. दीदी, सगळ्यात भारी गोष्ट काय सांग? काय? तिच्या ओठांच्या मोहक हालचाली, तिच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स लाजवाब. दक्ष आठवणीत हरवत म्हणाला. निवेदिता अगदी मन लावून त्याचं बोलणं ऐकत होती, तर दीक्षा मात्र डोळे विस्फारून त्याच्याकडं पाहत होती. त्यानं सांगितलेला एक एक शब्द खरा होता. तेव्हाच दीक्षानं पहिल्यांदा प्रेझेंटेशन दिलं होतं, पण तिला कल्पनाही नव्हती की दक्ष तिकडे होता. पुढे काय झालं? काय होणार? प्रेमात पडलो मी तिच्या. तिला पाहता क्षणी स्वतःला हरवून बसलो होतो मी. दक्ष जरासा लाजत म्हणाला. ओय होय, सिरियसली दक्ष? निवेदिता त्याला चिडवत म्हणाली. दक्ष दीक्षावर प्रेमळ कटाक्ष टाकत म्हणाला. निवेदिता, अगं उद्यापासून प्रोग्राम सुरू होणार आहेत. तू अरेंजमेंट्सचं काय ते पाहणार होतीस ना? खालून अनुराधाबाईंची हाक आली. हो, आले आले, निवेदिता उठत म्हणाली. दक्ष, बाकी स्टोरी नंतर हा. पण दीक्षा सांगणार. आता दीक्षाची पण बाजू कळायला हवी ना. बरं चालेल, दक्ष हलकं हसत म्हणाला. निवेदिता काम आवरायचं म्हणून निघून गेली. ती गेल्यावर दीक्षा कपाळावर आठ्या घालून त्याच्याकडे पाहत होती. काय बायको, काय गप्पा सुरू होत्या आणि अशी का बघतीयस रामसे ब्रदर्सच्या मूव्हीजमधल्या हडळीसारखी? ऐकलं नाहीस का तू चोंबड कांद्या? काय रे नौटंकी कारखानीस? पार्ट टाईम स्टोरीज लिहिण्याचं काम करतोस का प्रतिलिपीवर? आमची लव्ह स्टोरी म्हणे. काय रंगून रंगून सांगत होतास रे ढोंगी बाबा? खोटं बोललो का मग? त्या प्रेझेंटेशनच्या वेळेस तू तशीच तर तयार झालेलीस. माझं लक्ष होतं तुझ्यावर, दक्ष म्हणाला. तू फक्त मुलींवरच लक्ष ठेवायचं काम करत होतास की काय? दिसण्यात साधू, वागण्यात सैतान, दीक्षा नाक उडवत म्हणाली. कुणाला तरी राग आलाय का? दक्ष हसत म्हणाला. मी कशाला रागवू? मी तर त्या कोण रामसे ब्रदर्सच्या मूव्हीजमधली हडळ आहे ना. बरोबर, आता मी हडळच वाटणार. ती बार्बी डॉल असताना तुला माझ्या रागाचा फरक काय पडणार आहे? बार्बी डॉल? कोण बार्बी डॉल? दक्ष विचार करत म्हणाला. हो, नाटक, इतकं बेमालूम. ओ येस, सावनी ना. पण ती तुला कशी माहीत? नक्कीच दीदीनं सांगितलं असणार. बायको, पण ती खरंच बार्बी डॉलसारखी दिसायची मग करायचं ना तिच्याशी लग्न. माझ्या मागची 7.5 तरी संपली असती, दीक्षा फणकारत म्हणाली आणि बाहेर जाऊ लागली. बायको, कॉफी आण ना. सांग तुझ्या लाडक्या बार्बी डॉलला. दीक्षानं हातातला कंगवा त्याच्या अंगावर फेकला आणि तनतनत बाहेर निघून गेली. यार, हिला काय झालं? अशी चिडली आहे जणू काही माझं खरंच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे त्या सावनीसोबत. दीक्षा पण ना. दक्ष पुटपुटत आवरायला निघून गेला. सावनीविषयी ऐकल्यापासून दीक्षा आतल्या आत धुसफुसत होती. तिलाच कळत नव्हतं तिला एवढा फरक का पडतोय. स्टॉप इट दीक्षा, काय चाललंय तुझं? त्याच्या 100 मैत्रिणी जरी असतील ना, तरी तुला कशाला फरक पडायला पाहिजे? तू थोडी ना त्याच्या प्रेमात वगैरे पडली आहेस. प्रेम आणि त्या माकडावर? शक्यच नाही. दीक्षानं तोंड वेंगाडलं. पण एक मात्र आहे मानलं पाहिजे की दक्ष कमालीचा हँडसम दिसतो. त्याचा ॲपिरन्स, राहणीमान एकदम लाजवाब, आणि त्याचे डोळे असं वाटतं हृदयाचा ठाव घेतात की काय. हे मात्र मीही नाकारू शकत नाही की तो टोटल हिरो मटेरियल आहे. दीक्षा मनातल्या मनात बडबडत होती. काय वहिनी, कसला विचार करताय? नितीनच्या आवाजानं ती भानावर आली. त्याला पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
आधीच चिडलेली ती आता तर तिच्या रागाचा स्फोट होण्याच्या मार्गावर होता. माझ्या नवऱ्याचा विचार करतीये. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का नितीन भाऊजी? तिनं त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकत विचारलं. ओ हो, करा करा. तसंही तुम्ही फक्त विचारच करू शकता तुमच्या नवऱ्याचा. पण काय आहे वहिनी, तुमचा लाडका नवरा तुमचा सोडून सगळ्यांचा विचार करतो. बिचारा आमच्या लाडक्या दीक्षा वहिनी. नितीन तिचे गालोडत म्हणाला तसा तिच्या रागाचा उद्रेक झाला. तिनं नितीनच्या सणसणीत कानाखाली ठेवून दिली. तसा तो चिडून तिच्याकडे पाहायला लागला. काय आहे ना नितीन भाऊजी, माझ्या नवऱ्यानं मला सांगितलंय, तुला कुणी त्रास दिला ना तर सरळ कानाखाली ठेवून दे, बाकीचं मी बघतो. आता तुम्हाला पदोपदी कानाखाली खायच्या असतील तर द्या हा मला त्रास, दीक्षा भडकत म्हणाली. जाम माज आहे ना तुला. तुझा तो फडतूस नवरा काय करणार आहे ग तुझ्यासाठी? त्यानेच तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, विसरलीस वाटतं तू. त्याच्यात गट्स असते ना तर त्यानं मला पुढे केलं नसतं. नितीन तिचा हात पकडत म्हणाला तशी तिनं त्याच्या अजून एक कानाखाली लावून दिली. दीक्षा, नितीन संतापला होता. हात सोड तिचा. दमदार आवाज घुमला तशी नकळत नितीनची पकड सैल झाली. दीक्षा, रूममध्ये जा. दक्षने आवाज चढवला तशी ती पटकन तिथून निघून गेली. दक्ष नितीन समोर येऊन उभा राहिला. आय प्रॉमिस नितीन, तुला लग्नात इतकं शानदार गिफ्ट देणार आहे ना मी की तू आनंदाच्या भरात वेडा होशील. सो तयार रहा एका युनिक गिफ्टसाठी. दक्ष डोळे मिचकावत म्हणाला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला. दीक्षा अस्वस्थ होऊन रूममध्ये येरझऱ्या मारत होती. दक्ष आलेला पाहतच ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. तू नितीनचा बंदोबस्त करणार आहेस की मी त्याचा मर्डर करू तेवढं सांग. बायको, खड्ड्यात गेली बायको. मला फक्त उत्तर हवंय. मी म्हणालोय ना बंदोबस्त करणार म्हणून, म्हणजे करणार. कधी दक्ष? आज मेहंदी आहे, उद्या संगीतनी, परवा लग्न. कधी? अजून किती वाट पाहणार आहेस? लग्न झालेलं तर नाही आहे ना दीक्षा. मग व्हायची वाट पाहतोयस का तू? दिसत नाही आहे का तुला तो किती नीच आहे ते? अजून किती मुलींचे आयुष्य बर्बाद होऊ द्यायची आपण? शेवटचं सांगते हा, जर तू काही केलं नाहीस ना तर आई शपथ भर मांडवात नितीनचा मर्डर करेन मी. असं म्हणत दीक्षा बाहेर जायला वळली. दक्षने तिचा हात धरून तिला थांबवलं आणि तिला जवळ घेतलं. शांत होणार आहे का दिशू तू? तुझा त्रास कळतोय मला, पण म्हणून आतताईपणा करून कसं चालेल सांग? त्याला बेसावत ठेवूनच आपल्याला आपलं काम करावं लागेल. तो तुझ्याशी जे वागतोय ते मलाही पटत नाही, पण त्याच्या आता डोक्यात दुसरे कुठलेही विचार येऊ द्यायचे नाही आहेत मला. तरच मी काहीतरी करू शकतो. प्लीज समजून घे. दक्ष हळुवारपणे म्हणाला तशी ती शांत झाली. मी सांगितलं तर माझ्यासाठी काही करशील तू? ती त्याच्यावर नजर रोखत म्हणाली. सांगून बघ, काय हवंय तुला? त्यानं प्रांजळपणे विचारलं. मी जे बोलेन त्याला नाही म्हणायचं नाही, नाहीतर खलबत्त्यात घालून कुटेन तुला. दीक्षा नाक मुरडत निघून गेली तसा तो हसायला लागला. आयुष्यात कधीही सुधारणार नाही ही. थोड्या वेळात मेहंदीचा प्रोग्राम सुरू होणार होता. सगळेजण जेवायला बसले होते. दीक्षा जेवायला वाढत होती. तिचं नितीनकडे लक्ष गेलं. तो निर्लज्जपणे तिच्याकडेच बघत होता. तिनं मनातल्या मनात त्याला चपलेने तुडवून घेतलं. तिचं दक्षकडे लक्ष गेलं. तो शांतपणे जेवत होता. तिच्या कुरापती डोक्यात एक आयडिया आली. कार्तिक, तुला माहिती आहे का नितीन भाऊजींच्या मेहंदी सेरेमनीत दक्ष माझ्या हातावर स्वतः मेहंदी काढणार आहे. हो ना दक्ष? दीक्षा अगदी मधाळ स्वरात म्हणाली. पण तिचं बोलणं ऐकून दक्षला ठसका लागला. तो तिच्याकडे आवासून पाहू लागला. कोण मी? मला नाही येत असलं काही. नॉट फेअर हा दक्ष. तू प्रॉमिस केलं होतंस. दीदी सांगा ना तुम्ही. आई बघा ना कसं नाही म्हणतोय. दीक्षानं अगदी केविलवाना चेहरा केला. दक्ष, थोडी मेहंदी काढलीस तिच्या हातावर तर काय होतंय? अनुराधांनी तिची बाजू घेतली. आई मला तो कोण हातात तरी धरता येतो का? दीक्षा काहीही काय वेडेपणा आहे. सो सॅड वहिनी. आमच्या दादाला नाही हो असलं काही करता येत. तुम्ही इतक्या प्रेमानं सांगताय पण काही उपयोग नाही त्याचा. नितीन भाऊजी बघाच तुम्ही, माझ्या नवऱ्याचं ना माझ्यावर खूप प्रेम आहे. फक्त मेहंदीच नाही काढणार तो, तर आज माझ्यासाठी स्पेशल फालुद्याची गाडी पण आणणार आहे. अहो, बरोबर बोलतीये ना मी? दीक्षानं गोड आवाजात विचारलं आणि दक्ष तोंडात घास घेऊन तसाच तिच्याकडे पाहत राहिला. हो करेल ना तुझ्यासाठी, तो काहीही करेल. कार्तिक हसू आवरत म्हणाला. त्याला दक्षची दया येत होती. काय बॉस,
क्या माजरा है? दीक्षाला डोहाळे वगैरे लागले नाहीत ना? कार्तिक दक्ष जवळ सरकून त्याच्या कानात पुटपुटला. गप बस रे मूर्खा, मी काही केलंच नाही तर डोहाळे कुठून लागतील? वेडी झाली आहे दीक्षा. अरेंजमेंट तर तुलाच करावी लागणार, शेवटी तुझ्या लाडक्या बायकोची फरमाईश आहे बाबा. कार्तिक हसत म्हणाला. हसू नकोस बे. चला आवर पटकन, नाहीतर ही बाई माझा फालुदा बनवायची. अजून काहीतरी डिमांड यायच्या आधी सटकू इकडून. असं म्हणत दक्ष भराभर जेवू लागला. जेवण झाल्यावर तो आणि कार्तिक बाहेर जायला निघाले. आई, आम्ही जरा जाऊन येतो. माझ्या लाडक्या बायकोला फालुदा खायचा आहे ना, तिचा हुकूम सर आखोपर. दक्ष ओठ आवळत म्हणाला. लवकर या हा, मी वाट पाहतेय. दीक्षा डोळे मिचकावत म्हणाली. तसं कार्तिकनं मोठ्या मुश्किलीनं हसू आवरलं. असा गेलो आणि असा आलो. दक्षने तिच्यावर जळजळीत कटाक्ष टाकला आणि तो कार्तिकसोबत बाहेर पडला. बाहेर आल्यावर कार्तिक जोरजोरात हसायला लागला. त्याला हसताना पाहून दक्ष अजून खवळला. झालं तुझं? घे, मनसोक्त दात काढून घे. एकीकडे तो हरामखोर नितीन आणि एकीकडे ही महामाया दीक्षा. माझं पार वाटोळं करून टाकलंय दोघांनी. चला आता काय, शोधा ती फालुद्याची गाडी, नाहीतर दीक्षा काही सुखानं जगू देत नाही मला. दक्षने गाडी स्टार्ट केली आणि दोघे फालुद्याच्या मिशनवर निघाले. इकडे मेहंदीची तयारी एकदम जोरदार सुरू होती. प्रियाची फॅमिलीसुद्धा इकडेच येणार होती. तिच्या कजिन्स वगैरे सगळ्याजणी आल्या होत्या. प्रियाने मोतिया रंगाचा घागरा घातला होता. त्यात ती कमालीची सुंदर दिसत होती. सगळे तिचं कौतुक करत होते. पण जशी दीक्षाने एंट्री मारली तसे सगळेजण आवासून तिच्याकडे पाहायला लागले. पिस्ता कलरची मोत्याचं वर्क असलेली साडी, त्यावर मॅचिंग मोत्याचे दागिने, माफक मेकअप, कमाल दिसत होती दीक्षा. नितीन फक्त तिच्याकडेच पाहत होता. त्याला आजूबाजूचं काहीच भान नव्हतं. नितीन, तुझ्या होणाऱ्या बायकोच्या बाजूला बस. निवेदितानं आवाज वाढवला तसा तो भानावर येत प्रिया शेजारी बसला. पण नजर मात्र दीक्षावरच होती. त्यानं आपल्याकडे पाहिलंही नाही म्हणून प्रिया जराशी हिरमुसली होती. चला मेहंदी प्रोग्रॅमला सुरुवात करू. दीक्षा, तू पण बसतेस ना मेहंदी काढायला? अनुराधा म्हणाल्या. आत्या, तिचा नवरा कुठे आलाय? विसरलीस की काय तू? निवेदिता हसून म्हणाली. किसीने हमें याद किया क्या? दक्ष हसत आत येत म्हणाला. त्याची नजर दीक्षावर गेली तसा तो क्षणात फ्रीज झाला. साडीमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. नेहमीप्रमाणे तिचे मोहक ओठ दक्षच्या काळजाचा ठोका चुकवत होते. त्याच्यासाठी सगळं जग थांबल्यासारखं झालं होतं. फक्त तो आणि दीक्षा. डोळे बाहेर येतील आता. कार्तिक त्याच्या कानाशी कुजबुजला तसा तो भानावर आला. बरं झालं तू आलास. हे बघ, प्रियाच्या हातावर मेहंदीला सुरुवात झाली आहे. बाकीच्यांच्या हातावर पण मेहंदी काढायला सुरुवात झाली आहे. तू थोडंसं काहीतरी काढ, म्हणजे मग बाकी मेहंदी आर्टिस्ट तिचं काम करेल. ये बरं पटकन. निवेदितानं त्याचा हात धरला आणि त्याला घेऊन आली. तिनं दक्षला दीक्षाच्या शेजारी बसवलं आणि तिचा हात त्याच्या हातात दिला. दीदी, मेहंदीचा कोण देतेस ना? दक्ष हळुवारपणे म्हणाला. दीक्षानं नजर उचलून त्याच्याकडे पाहिलं. आज त्याच्या नजरेत वेगळेच भाव होते. त्याची नजर पाहून तिची नजर आपोआप खाली झुकली. घे. निवेदितानं त्याच्या हातात मेहंदीचा कोन दिला आणि ती बाजूला झाली. दक्षने दीक्षाचा हात हातात घेतला तशी ती गांगरली. दक्षने तिच्या हातावर मेहंदी काढायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला कोण नीट पकडता येत नव्हता, पण हळूहळू त्यानं व्यवस्थित पकडला आणि मेहंदी दीक्षाच्या हातावर आकार घेऊ लागली. 5-10 मिनिटातच त्यानं निवेदिताकडे कोण परत दिला. बघू दे काय काढलंस? वाव दीक्षा, बघ तरी. निवेदिता एक्सायटेड होत म्हणाली. हो. दीक्षाचं मेहंदीवर लक्ष गेलं तशी तीही शॉक झाली. दक्षने 2 हार्ट एकमेकात गुंफले होते. एका हार्टमध्ये दीक्षा आणि एकात दक्ष लिहिलं होतं आणि मध्ये DD अशी इनिशियल्स होती. कसं काढलंय? तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला. अरे तिला काय विचारतोयस? किती लाजतीये ती. तिच्या लाजण्यावरूनच काय ते समजून जा. निवेदिता म्हणाली तसे सगळे हसू लागले. दक्ष तिथून जायला निघाला तसं निवेदितानं त्याला जबरदस्ती तिच्याजवळ बसवलं. कुणीकडे पळतोस? बायकोसाठी फालुद्याचा गाळा आणलायस ना, मग आता फालुदा भरवणार कोण? हो ना आत्या. चल भरव दीक्षाला. आणि नितीन, प्रियाला तू भरवणार हा? निवेदिता दटावत म्हणाली तसा नितीनचा चेहरा आंबट झाला. दक्ष महाराजांच्या चेहऱ्यावर मात्र हसू पसरलं. निवेदितानं त्याच्या हातात फालुद्याचा ग्लास ठेवला तसं त्यानं दीक्षाला भरवायला सुरुवात केली. दीक्षाला मेल्याहून मेल्यासारखं होत होतं. काय दुर्बुद्धी सुचली म्हणून मी हे फालुद्याचं खूळ डोक्यात घेतलं.
हा दक्ष पण ना मगापासून घुबडासारखा एकटक पाहत बसलाय. मला किती ऑकवर्ड वाटतंय. दीक्षा स्वतःशीच बोलत फालुदा खात होती. तिची दक्षकडे पाहायची हिंमत होत नव्हती. फालुदा संपला तसं दक्ष बाजूला जाऊन उभा राहिला. नजर मात्र तिच्यावर स्थिरावलेली. पण ते पाहून नितीनचा भयंकर जळफळाट होत होता. मेहंदी जरी नितीन प्रियाच्या लग्नाची असली तरी चर्चे मात्र दक्ष आणि दीक्षाचे होते. दोघे एकमेकांना अगदी पूरक दिसत होते. मेहंदी प्रोग्राम आवरला तसे सगळेजण झोपायला निघून गेले. दक्ष मगाशीच वर आला होता. आता दीक्षाकडे पाहायचंही नाही असं त्यानं ठरवलं होतं. पण त्याची ही प्रतिज्ञा क्षणात मोडणार होती हे मात्र त्याला माहीत नव्हतं. दीक्षा आली तेव्हा दक्ष बेडवर झोपला होता. त्यानं डोळे गच्च मिटून घेतले होते. दक्ष, तिनं हाक मारली पण एक नाही दोन नाही. झोपला वाटतं. यार आता मी काय करू. एकतर ही मेहंदी, त्यात ही हेवी साडी आणि ज्वेलरी. मला झोप कशी लागणार. दीदींकडून केसांचा बन तरी बांधून घ्यायला हवा होता. मला तरी काय गरज होती ही साडी नेसायची. दीक्षा एकटीच बडबडत होती. तिला वाटत होतं दक्ष झोपलाय, पण तो तर डोळे बंद करून तिची सगळी बडबड ऐकत होता. दीक्षा कशी तरी बेडवर आडवी झाली, पण दोन्ही हातावर मेहंदी असल्यामुळं तिला धडकुशीवर पण वळता येत नव्हतं. त्यामुळं ती भयंकर बेचैन होत होती. दक्षने कितीही इग्नोर करायचं ठरवलं तरी त्याला ते जमत नव्हतं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.